गुड मॉर्निंग स्टुडंट. क्लास TYBCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 6 सब्जेक्ट ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग ऍडव्हान्स अकाउंटिंग पेपर सेकंड टॉपिक ब्रांच अकाउंट प्रॉब्लेम नंबर सेकंड 2 नंबरचा जो प्रॉब्लेम आपण स्टॉक अँड डेटर्स मेथडने सोडवलेला होता तो आज आपण डेटर्स मेथडने पाहणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे कीर्ती ट्रेडर्सचा, तोच प्रॉब्लेम आज आपण पुन्हा पाहतोय कीर्ती ट्रेडर्सचा. Kirti Traders has a branch at Bangalore. Goods are invoiced at cost plus 50%. सेम पहिला प्रॉब्लेम जसा आहे त्याच पद्धतीने लोडिंग कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला कॉस्ट प्लस 50% ने. आणि हा प्रॉब्लेम ज्यावेळी परीक्षेला आलेला होता त्यावेळी तो स्टॉक अँड डेटर्स मेथडने विचारला होता, म्हणून इथे प्रिपेअर करायला ब्रांच स्टॉक अकाउंट, डेटर्स अकाउंट, पेटी कॅश अकाउंट वगैरे आहेत, ऍडजस्टमेंट अकाउंट. पण हा प्रॉब्लेम आपण डेटर्स मेथडने सोडवतोय म्हणून हे अकाउंट आपण प्रिपेअर करणार नाही आहोत. तर त्याच्याऐवजी फक्त ब्रांच अकाउंट प्रिपेअर करणार आहोत आणि वर्किंग नोट म्हणून जर गरज पडली तर स्टॉक अकाउंट नाहीतर डेटर्स आणि पेटी कॅश अकाउंट काढणार आहोत. मग प्रॉब्लेम पहा. स्टॉक, डेटर्स आणि पेटी कॅश यांचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, परंतु क्लोजिंग बॅलन्स पूर्ण प्रॉब्लेम मध्ये कुठेही आलेला नाही, म्हणून मग आपल्याला स्टॉक अकाउंट पण काढावं लागेल वर्किंग नोट मध्ये. बऱ्याचदा ज्यावेळी डेटर्स मेथडने प्रॉब्लेम विचारला जातो त्यावेळी स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला असतो, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये नाहीये म्हणून स्टॉक अकाउंट काढायचं आहे. जनरली आपल्याला डेटर्स मेथड मध्ये ब्रांच अकाउंट सोबत डेटर्स अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंट वर्किंग नोट म्हणून काढावे लागतात. स्टॉक अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला असतो, परंतु या प्रॉब्लेम मध्ये नाहीये म्हणून आपण स्टॉक अकाउंट पण काढणार आहे. म्हणून अकाउंट काढताना आपल्याला कोणते कोणते काढायचे आहेत तर ब्रांच अकाउंट, वर्किंग नोट मध्ये स्टॉक अकाउंट, डेटर्स अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंट काढायचे. मग फर्स्ट आपण लोडिंग कॅल्क्युलेट करूया. लोडिंग घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग. लोडिंग इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. मग 50% कॉस्ट प्लस आहे म्हणून 100 अधिक 50, सेलिंग प्राइस आली 150. मग लोडिंग बरोबर 50/150 म्हणजे 1/3. अकाउंट काढण्यासाठी वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ कीर्ती ट्रेडर्स, हेड ऑफिस किंवा HO लिहिलं तरी चालेल. बँगलोर ब्रांच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. 4 कॉलम करा. पर्टिक्युलर रुपीज हे आपलं मेन अकाउंट आहे. पहिलं अकाउंट ब्रांच अकाउंट. त्यानंतर सेकंड स्टॉक अकाउंट, थर्ड डेटर्स अकाउंट आणि फोर्थ छोटस पेटी कॅश अकाउंट. पोस्टिंगला सुरुवात करूया. स्टॉक, डेटर्स आणि पेटी कॅश तिन्हींचे ओपनिंग बॅलन्स दिलेले आहेत. ते ओपनिंग बॅलन्स घ्या ब्रांच अकाउंटच्या डेबिट साइडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन डॅश करून किंवा अंडरलाईन करून खालच्या ओळीवर स्टॉक 9300, डेटर्स 6800 आणि पेटी कॅश 100. आता हे तीनही अकाउंट आपल्याकडे वर्किंग नोट मध्ये आहेत, म्हणून स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स घ्या स्टॉकच्या डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 9300. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स डेटर्सच्या डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6800 आणि पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स पेटी कॅशच्या डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 100. जो ओपनिंग स्टॉक आहे त्यावर आपण लोडिंग काढणार आहोत, परंतु लोडिंग दाखवताना लगेच फर्स्ट पहिल्याच ओळीवर दाखवायचं नाहीये, म्हणून काही ओळी सोडून द्या. एक साधारणपणे 5-6 ओळी सोडून त्यानंतर आपण लोडिंग दाखवणार आहे. तो लोडिंग घ्या ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय स्टॉक रिझर्व्ह अकाउंट कंसात लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक 9300 ला 3 ने भाग दिला आणि 1 ने गुणलं म्हणजेच 3 ने भाग दिला. तो आलेला आहे 3100 रुपये. ओपनिंग स्टॉक वरचा लोडिंग आपण लगेच काढला. प्रॉब्लेमच्या सोडवताना शेवटी काढला तरी चालतो, सगळे लोडिंग एकदम कॅल्क्युलेट केले तरी चालतात, परंतु 1 बाय 1 लगेचच काढून घेतला तर मग मिसिंग होत नाही किंवा काढायचं राहून जात नाही. म्हणून ओपनिंग स्टॉक वरचा लोडिंग लगेच घेतला, परंतु तो फर्स्ट पहिल्याच ओळीवर दाखवायचा नाहीये. तर 6-7 ओळी सोडून त्यानंतर मी दाखवला. बाय स्टॉक रिझर्व्ह कंसात लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक 3100 रुपये. फर्स्ट आपण सर्व ओपनिंग बॅलन्सेस पोस्टिंग केले. आता टू गुड्स इनवॉइस टू ब्रांच, ब्रांच कडे माल आलेला आहे. माल आलाय म्हणजे स्टॉक पण वाढेल,
आणि ब्रांच अकाउंटच्या डेबिट साईडला. मग ब्रांच अकाउंटच्या डेबिटला घ्या टू गुड्स इनवॉइस टू ब्रांच 51,000 रुपये आणि त्यावरचं लोडिंग लगेच क्रेडिटला दाखवायचं आहे, परंतु 3 ओळी सोडून. बाय गुड्स सेंट टू ब्रांच कंसात लोडिंग 51,000ला 3 ने भाग दिला 17,000 रुपये. आणि ब्रांच कडे माल आला की स्टॉक पण वाढतो. वर्किंग नोट मध्ये आपल्याकडे स्टॉक अकाउंट आहे, म्हणून स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स इनवॉइस टू ब्रांच 51,000 रुपये. गुड्स इनवॉइस टू ब्रांचचा इफेक्ट आपण वर्किंग नोट मध्ये जे स्टॉक अकाउंट आहे त्याला पण दाखवला आणि ब्रांच अकाउंटच्या डेबिट साईडला पण दाखवला. त्यावरचं लोडिंग लगेचच ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साईडला कॅल्क्युलेट केला 17,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल. फर्स्ट आपण कॅश सेल पोस्टिंग करणार आहोत आणि त्याच्या सोबतच कलेक्शन फ्रॉम डेटर्स किंवा कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स, कॅश रिसिव्ड फ्रॉम लेजर अकाउंट या सर्वांचा अर्थ एकच होतो. कॅश सेल्स 25,010 आणि कॅश रिसिव्ड फ्रॉम लेजर अकाउंट म्हणजेच कलेक्शन फ्रॉम डेटर्स 30,400 यांचा इफेक्ट देऊया. ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला जिथे आपण सुरुवातीच्या 3 ओळी सोडलेल्या आहेत तिथे घ्या बाय बँक अकाउंट अंडरलाईन करून किंवा डॅश करून खालच्या ओळीवर कॅश सेल्स डायरेक्ट आउटर कॉलमला घेतले तरी चालतील, इनरला घेऊन टोटल करून आउटरला घेतले तरी चालतील. कॅश सेल्स 25,010 आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स 30,400. तुम्ही कॅश रिसिव्ड ऑन लेजर अकाउंट असा शब्द वापरला तरी चालेल, कॉमन कलेक्शन फ्रॉम डेटर्स वापरला तरी चालेल. मग दोन्हींचं पोस्टिंग केलं. कॅश सेलचा एक इफेक्ट आपण देणार आहोत वर्किंग नोट मध्ये काढलेल्या स्टॉक अकाउंटला. स्टॉकच्या क्रेडिटला बाय कॅश सेल्स 25,010 आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्सचा इफेक्ट घ्या डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट लिहा किंवा बाय कलेक्शन फ्रॉम डेटर्स 30,400 रुपये. मग आपण कॅश सेल्स आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स किंवा कॅश रिसिव्ड फ्रॉम लेजर अकाउंटचा इफेक्ट दाखवलेला. त्यानंतर क्रेडिट सेल. क्रेडिट सेलचा इफेक्ट द्या वर्किंग नोट मध्ये. क्रेडिट सेलचा इफेक्ट ब्रांच अकाउंटला येत नाही, तो फक्त वर्किंग नोट मध्ये येईल. वर्किंग नोट मध्ये स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिट सेल्स 31,000 रुपये आणि डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू क्रेडिट सेल्स 31,000 रुपये. क्रेडिट सेलचा इफेक्ट आपण डेटर्सच्या डेबिटला आणि स्टॉकच्या क्रेडिट साईडला दाखवला. फक्त वर्किंग नोट मध्ये जे कॅल्क्युलेट काढलेले अकाउंट आहेत त्याला आला. ब्रांच अकाउंटला क्रेडिट सेलचा इफेक्ट येत नाही. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे पेटी कॅश रेमिटन्स टू ब्रांच. म्हणजे ब्रांच कडे पैसे आलेले आहेत पेटी कॅश साठी, पाठवलेले आहेत हेड ऑफिसने, ते आलेत म्हणून पेटी कॅशच्या डेबिट साईडला टू कॅश और बँक अकाउंट कंसात रेमिटन्स लिहा 400 रुपये. आणि याचा एक इफेक्ट आपण ब्रांच अकाउंटला पण देणार आहोत. जेव्हा बाकीचे खर्च पोस्टिंग करू त्यावेळी हा पेटी कॅश रेमिटन्सचा इफेक्ट द्यायचा आहे. मग बघा पुढचा आयटम कॅश रिसिव्ड फ्रॉम लेजर अकाउंट, हा आपण पोस्टिंग केलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर गुड्स रिटर्न बाय क्रेडिट कस्टमर, उधारीवर विकलेला माल परत आलेला आहे, स्टॉक वाढेल, डेटर्स कमी होतील, म्हणून हा पण इफेक्ट फक्त वर्किंग नोट मध्ये येतो, तो ब्रांच अकाउंटला येणार नाही. मग स्टॉकच्या डेबिट साईडला टू गुड्स रिटर्न फ्रॉम डेटर्स अमाऊंट मध्ये 1,200 रुपये टू गुड्स रिटर्न फ्रॉम डेटर्स. त्यानंतर त्याचा एक इफेक्ट डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स रिटर्न 1,200 रुपये. ब्रांच अकाउंटला याचा इफेक्ट येत नाही, फक्त वर्किंग नोट मध्ये आला. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे गुड्स रिटर्न बाय ब्रांच टू हेड ऑफिस ऍट इनवॉइस प्राइस 1,500 रुपये. माल परत केलाय हेड ऑफिसला म्हणून ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स सेंट टू ब्रांच कंसात रिटर्न 1,500 रुपये. त्याला 3 ने भाग देऊन त्यावरचं लोडिंग लगेच डेबिट साईडला घ्या टू गुड्स सेंट टू ब्रांच कंसात लोडिंग ऑन गुड्स रिटर्न 500 रुपये. 1,500 ला 3 ने भाग दिला 500 रुपये लोडिंग आला, तो लगेच रिव्हर्स साईडला म्हणजे डेबिट साईडला ब्रांच अकाउंटच्या दाखवला. ज्यावेळी आपण हेड ऑफिसला माल परत पाठवतो त्यावेळी स्टॉक कमी होतो, म्हणून गुड्स जो रिटर्न केलेले आहेत त्याचा इफेक्ट स्टॉकच्या क्रेडिट साईडला पण घ्या बाय गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंट कंसात रिटर्न अमाऊंट मध्ये 1,500 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे ऍक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस पेड बाय ब्रांच 370 रुपये. त्याचा सिंगल इफेक्ट येईल
पेटी कॅशच्या क्रेडिट साईडला बाय पेटी एक्सपेन्सेस 370 रुपये. आपली जी पहिली मेथड होती स्टॉक अँड डेटर्स मेथड, तिथे याचा डबल इफेक्ट यायचा, परंतु या मेथड मध्ये सिंगल इफेक्ट आहे आणि रेमिटन्सचा मात्र डबल इफेक्ट येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे अलाउन्सेस टू डेटर्स. आपण अलाउन्सेस, डिस्काउंट अलाउड आणि बॅड डेट एकत्र घेत असतो, त्यामुळे अलाउन्सेस त्यानंतर डिस्काउंट अलाउड आपण एकत्र घेणार आहोत. बॅड डेट आहेत का चेक करून घ्या. गुड्स ट्रान्सफर आहे, बॅड डेट पण आहे. इथे प्रिंटिंग मिस्टेकने बॅड डेट याच्या समोरच आलेले आहेत 600 रुपये. मग हे तीनही आयटम यांचा सिंगल इफेक्ट आहे. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय अलाउन्सेस 400 रुपये, बाय डिस्काउंट अलाउड 200 रुपये आणि बाय बॅड डेट्स 600 रुपये. डबल इफेक्ट नाही, सिंगल इफेक्ट फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय अलाउन्सेस, बाय डिस्काउंट अलाउड आणि बाय बॅड डेट. त्यानंतर नेक्स्ट आयटम गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रांच टू बँगलोर ब्रांच. सातारा ब्रांच कडनं माल ट्रान्सफर झाला बँगलोर ब्रांच कडे 2100 रुपयाचा. आपली जी ब्रांच आहे ती बँगलोर ब्रांच आहे, म्हणजे आपल्याकडे माल आलाय. मग त्याचा इफेक्ट घ्या ब्रांच अकाउंटच्या डेबिट साईडला. टू गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रांच 2100 रुपये आणि त्यावरचं लोडिंग लगेच क्रेडिटला दाखवा. 2100 ला 3 ने भाग देऊन लोडिंग ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रांच कंसात लोडिंग अमाऊंट मध्ये 700 रुपये. आता माल ट्रान्सफर झालेला आहे, आपल्याकडे आलेला आहे, म्हणजे स्टॉक वाढला, म्हणून स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रांच 2100 रुपये. गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रांचचा इफेक्ट आपण ब्रांच अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवला, त्यावरचं लोडिंग क्रेडिटला दाखवला आणि माल वाढेल म्हणून स्टॉक अकाउंटच्या डेबिटला 2100 रुपयाचा जेवढा माल आलेला आहे आपल्याकडे त्याचा इफेक्ट दिलेला आहे 2100 चा टू गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रांच स्टॉकच्या डेबिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे बॅड डेट. ऑलरेडी पोस्टिंग झालेले आहेत. शॉर्टेज ऑफ गुड्स. शॉर्टेज ऑफ गुड्स जो आहे तो ब्रांच अकाउंटला त्याचा इफेक्ट येणार नाही, तर फक्त स्टॉक अकाउंटला त्याचा इफेक्ट येईल. स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय शॉर्टेज ऑफ गुड्स 450 रुपये. ब्रांच अकाउंटला त्याचा इफेक्ट येणार नाही, फक्त स्टॉक अकाउंटला येईल. सरप्लस असेल तर डेबिटला येईल आणि शॉर्टेज असेल तर क्रेडिटला येईल. बाय शॉर्टेज ऑफ गुड्स 450 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे डिस्काउंट अलाउड. तो ऑलरेडी आपण दाखवलाय. रेंट अँड टॅक्सेस 3000, सॅलरीज अँड वेजेस 2000, ऍडव्हर्टाइजमेंट 400. या सोबतच आपण पेटी कॅश रेमिटन्स 400 याचा एक इफेक्ट जो राहिलेला होता द्यायचा तो पण देणार आहोत. ब्रांच अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट अंडरलाईन करून खालच्या ओळीवर रेंट अँड टॅक्सेस इनर कॉलमला 3000, सॅलरी अँड वेजेस इनर कॉलमला 2000, ऍडव्हर्टाइजमेंट 400 आणि पेटी कॅश रेमिटन्स जो होता त्याचा इफेक्ट आहे इथे पेटी कॅश 400. या सर्वांची बेरीज करून आउटरला 5800 रुपये. पोस्टिंग सर्व संपलेलं आहे. लास्ट आयटम राहिलाय इंटरेस्ट चार्ज ऑन ओव्हरड्यूज ऑफ क्रेडिट कस्टमर. जो क्रेडिट पिरियड आहे त्याचा पिरियड संपल्यानंतरही जर डेटर्सने पैसे दिलेले नसतील, उधारी वसूल झाली नसेल, तर त्यावर व्याज आकारलं जातं ते 1000 रुपये. त्याचा इफेक्ट फक्त डेटर्स अकाउंटला येईल. डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट अकाउंट 1000 रुपये. ब्रांच अकाउंटला त्याचा इफेक्ट येणार नाही. पोस्टिंग झालेलं आहे. आता अकाउंट क्लोज करायचे. अकाउंट क्लोज करताना जे वर्किंग नोट मधले अकाउंट आहे म्हणजे स्टॉक, डेटर्स आणि पेटी कॅश ते अगोदर क्लोज करा. पेटी कॅश अगोदर क्लोज केला. पेटी कॅशच्या डेबिट साईडची टोटल केली 500 रुपये. क्रेडिटला मांडली 500 रुपये. त्यातून क्रेडिटचे 370 मायनस करून बॅलन्सिंग फिगर जे आहे तो आलेला आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 130 रुपये. हा पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे. त्यानंतर डेटर्स अकाउंट क्लोज करा. डेटर्स अकाउंटच्या डेबिटची टोटल 38800, क्रेडिटला मांडा 38800. त्यातून क्रेडिटचे आयटम वजा करून क्रेडिटला 5 आयटम होते ते वजा करून बॅलन्सिंग फिगर आलेली आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 6000 रुपये. त्यानंतर स्टॉक अकाउंट क्लोज करा. स्टॉकच्या डेबिट साईडची टोटल 63600 रुपये.
क्रेडिट साईडला मांडा 63,600 रुपये. त्यातून क्रेडिट साईडचे 4 आयटम वजा करून बॅलन्सिंग फिगर आलेली आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 5,640 रुपये. याप्रमाणे आपण स्टॉक, डेटर्स आणि पेटी कॅश हे वर्किंग नोट मधले अकाउंट क्लोज केले. आता जो क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे तो घ्या ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. खालच्या ओळीवर स्टॉक 5,640, डेटर्स 6,000 आणि पेटी कॅश 130 रुपये. याप्रमाणे क्लोजिंग बॅलन्स पोस्टिंग केले. आता स्टॉकवर लोडिंग काढा. 5,640 चा जो स्टॉक आहे त्याला 3 ने भाग द्या. 3 ने भाग देऊन लोडिंग कॅल्क्युलेट करा. तो लोडिंग घ्या ब्रांच अकाउंटच्या डेबिटला टू स्टॉक रिझर्व कंसात लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. तो आलेला आहे 1,880 रुपये. आता ब्रांच अकाउंट क्लोज करा. ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करा. ती आलेली आहे 89,480 रुपये. डेबिटला मांडा 89,480 रुपये. त्यातून डेबिटचे सर्व आयटम वजा करून बॅलन्सिंग फिगर जी आहे ती आलेली आहे 12,000. त्यालाच आपण म्हणतो नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. तो आलेला आहे 12,000. इथे आपला सेकंड प्रॉब्लेम जो आहे ब्रांच अकाउंटचा डेटर्स मेथडने कंप्लीट झालेला आहे कीर्ती ट्रेडर्सचा. ही वर्किंग नोट लोडिंगची. लोडिंग सेम आपलं स्टॉक अँड डेटर्स मेथडने ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने होतं कॅल्क्युलेट. त्यानंतर हे आपलं मेन अकाउंट ब्रांच अकाउंट. त्यानंतर वर्किंग नोट मध्ये स्टॉक अकाउंट, डेटर्स अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंट. जनरली डेटर्स आणि पेटी कॅशच काढावं लागतं, परंतु स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसल्याने आपल्याला स्टॉक अकाउंट पण काढावं लागलं. इथे आपला सेकंड प्रॉब्लेम जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.